प्रशांत, तू लक्ष ठेवून राहा या सगळ्या घडामोडींकडे। दरम्यान आशिष शेलार आपल्याला दिसत आहेत। मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि त्यासोबतच बीसीसीआयशी संलग्न पदाधिकारी आहेत आणि ते देखील आता दिसत आहेत। म्हणजे तिकडची हालचाल आता वाढती आहे विजय। म्हणजे मला वाटतं पुढच्या काही क्षणांमध्ये ही टीम आता बाहेर येईल बहुतेक। अश्विन, मला वाटतं आशिष शेलार आले हेच त्याचं उदाहरण आहे। याचं कारण आशिष शेलार हे स्वतः भारतीय संघासमवेत नरेंद्र मोदींच्या स्वागत समारंभात सहभागी झाले होते, कारण ते बीसीसीआयचे कोषाध्यक्ष आहेत, भाजपचे ते आमदारही आहेत। त्यामुळे आशिष शेलार जेव्हा बाहेर आले तेव्हाच समजलं की आता भारतीय संघ देखील थोड्याच वेळात बाहेर येतो आणि आपण तीच दृश्य पाहतोय एबीपी माझाच्या स्क्रीनवर आणि स्वतः राजीव शुक्ला देखील आपल्याला इथे पाहायला मिळत आहे। खरं आहे ना, आता एक एक टीमचा मेंबर जो आहे तो आता बाहेर येताना आपल्याला दिसेल आणि टीम आता मार्गस्थ होते ती नरिमन पॉइंटच्या दिशेने। टीमचे एक एक मेंबर मला वाटतं यायला सुरुवात होईल आता। रोहित शर्माचं दर्शन झालं। साहजिकच आवाजाची पातळी जसं आपल्याला क्रिकेट मॅचच्या वेळी जे दाखवत होते व्हॉइस मीटर, तर मला वाटतं त्या आवाजाच्या पातळीवरूनच आपण ओळखलं असेल की आता पूर्ण टीम एक एक करून विराट कोहली दृश्यांमध्ये दिसतोय। त्याच्यामुळे ज्या क्षणाची प्रतीक्षा चाहत्यांना होती तो क्षण अखेर आलाय। त्यामुळे प्लेयर्स हे सगळे बाहेर येत आहेत आता आणि या बसमध्ये ते हे प्लेयर्स बसून मग ती रवाना होईल बस। आणि जसं आता आपल्या प्रतिनिधींनी सांगितलं ही बस आता मग नरिमन पॉइंटला पोहोचणार आहे। ही ताजी दृश्य, एक्सक्लुझिव्ह दृश्य एबीपी माझावर आपण बघताय। विमानतळावर आगमन झाला, विमानतळातनं ही टीम बाहेर आली आणि आता त्या बसमधनं ही टीम रवाना होती। याच बसमध्ये आता ही टीम पोहोचते, एक एक खेळाडू पोहोचतात आणि जसं मगाशी आपण बघितलेलं होतं पडदे होते, मात्र आता हे पडदे दूर होत आहेत आणि या चाहत्यांना आपल्या खेळाडूंचं दर्शन या बसमधनं देखील होईल। तत्पूर्वी जेव्हा विमानतळातनं हे सगळे प्लेयर्स बाहेर पडले आणि बसच्या ठिकाणी पोहोचायला ते चालत होते तेव्हा देखील प्रचंड मोठी गर्दी आणि आता पोलिसांचा एक कडेकोट बंदोबस्त आहे, कारण गर्दी मोठ्या प्रमाणात आहे। पुढच्या काही मिनिटांमध्ये ही बस रवाना होणं अपेक्षित आहे आणि ती बस मग पोहोचेल ती नरिमन पॉइंटकडे। नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम या विजयी मिरवणुकीचा हा मार्ग आहे। कसं नियोजन येत्या काही मिनिटांमध्ये करण्यात येते ते आपल्याला कळेलच, मात्र सध्या ही बस विमानतळ परिसरात आहे। विमानतळावरून ही बस घेऊन निघेल या प्लेयर्सना, ती पोहोचेल नरिमन पॉइंटकडे। आणि याच बसमध्ये आता हे सगळे प्लेयर्स जे आहेत ते आपल्याला जाताना बघायला मिळतात या बसमधनं।
विमानतळ परिसरातनं ही बस रवाना होईल आणि मग पोहोचेल नरिमन पॉइंटकडे. ठिकठिकाणी गर्दी आहे, त्यामुळे जसं मगाशी आपल्याला कळलेलं होतं कदाचित मार्गामध्ये बदलही होऊ शकतो आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये ती बस मग नरिमन पॉइंटवर पोहोचणं, तिकडे त्या परिसरात पोहोचणं, जिकडून एका दुसऱ्या बसवर ही मंडळी स्वार होतील आणि हा वर्ल्ड कप विश्वचषक घेऊन आपले खेळाडू परतलेले आहेत. अत्यंत कडेकोट बंदोबस्त, त्याचवेळी चाहत्यांची मोठी गर्दी. या हार्दिक पांड्या आपल्याला या दृश्यांमध्ये दिसते. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम इंडिया, फलक झळकतात. साहजिकच कामगिरीचं कौतुक करण्यात येते, पाठ थोपटण्यात येते. रोहित शर्मा एअरपोर्टमधनं बाहेर येतानाची ही दृश्य आहेत. आणि अन्य टीम देखील, रोहित शर्माचे कुटुंबीय देखील मला वाटतं सोबत दिसत आहेत. त्यासोबतच अन्य प्लेयर्स देखील आहेत. अर्शदीप सिंग आहे, त्यानंतर युजवेंद्र चहल आपल्याला दिसला, हार्दिक पांड्या. आणि या प्लेयर्सना घेऊन आता पोलीस आणि अन्य सुरक्षा यंत्रणा या बसपर्यंत पोहोचल्या. बसमधून आता ही टीम रवाना होते आणि ताजी अपडेट, बस निघालेली आहे, त्यामुळे विमानतळ परिसरात आता ही बस रवाना होतीये. पुढच्या काही मिनिटांमध्ये ही बस विमानतळ परिसरातनं नरिमन पॉइंट परिसरात पोहोचणं अपेक्षित आहे.